लग्नानंतर पहिल्यांदाच अंजलीचे वडील अंजलीला भेटायला अंजलीच्या घरी आले होते. म्हणून अंजलीच्या नवऱ्याने गौरवने अंजलीच्या आईबाबांना दोघांनाही कपडे घेतले होते व अंजलीचे बाबा पुन्हा गावी निघणार होते. म्हणून अंजली त्यांना सोडायला त्यांच्यासोबत बस स्टँडवर गेली होती. बाबांना सोडून आल्यावर अंजलीचा मूड खराब झाला होता. आता आबा परत कधी भेटतील माहीत नाही, पण आबा आले ते बरे झाले. गौरवने त्यांना पत्र लिहून बोलावले होते. अंजलीला पण कळत होते की गौरव अंजलीचा किती विचार करतो. नुसता 2-3दा ती बोलता बोलता म्हणाली होती की आमचे आबा असे बोलतात, तर लगेच आबांना पत्र लिहून बोलावले होते. आज अंजली विचारात हरवून गेली होती. तिला गावची आठवण येत होती. उघड्या डोळ्यांनी तिने मनातून अख्खा गाव बघितला होता. एक एक मैत्रीण आठवली. मैत्रिणींबरोबर केलेली मज्जा आठवली. शेवटी ज्या गावात माणूस लहानसा मोठा झालेला असतो, त्या गावाशी आपली नाळ जोडलेलीच असते. आज तिच्याने काहीच काम होईना. संध्याकाळ झाली तरी आज ती तयार नव्हती. नाही, तिने रात्रीचे जेवण करून ठेवले होते. गौरव संध्याकाळी घरी आला तेव्हा तिच्या लक्षात आले की आज आपली सगळी कामे राहिलीत. गौरव काय म्हणत होते आबा? जाता जाता गाडी मिळाली का? अंजली: हो, मी गाडीत बसवूनच आले. गौरव: मग आपण आता तुझ्या नोकरीसाठी प्रयत्न करूयात का? तुला आता शहरातील राहणीमानाचा अंदाज पण आलाय. अंजलीचे काम चालू होते. तिचे आज सगळे काम राहिले होते. साईड बाय साईड ती गौरवला चहा देत होती, जेवणाचे बघत होती. आता जेवण बनवताना तिचा स्पीड चांगलाच वाढला होता. आता पहिल्यापेक्षा जेवण बनवण्यावर हात बसला होता. तिला भीती वाटत होती की आज जेवण तयार नाही म्हटल्यावर गौरव चिडेल की काय. पूर्वीच्या बायकांना अशी नवऱ्याची भीती वाटायची. नवऱ्याचे सगळे वेळच्या वेळी झालेच पाहिजे, हाच एक नियम असायचा. गौरव त्याचे आवरत होता आणि बोलत होता. गौरव: आज आवरले नाहीस का? आज बाहेर नाही जायचं का? अंजली: ते आज जरा उशीर झाला. गौरव: ठीक आहे, मग आज नको जाऊया बाहेर. चालेल ना? अंजली: नाही, मी आवरते लगेच. गौरव बेडवर जरा आडवा पडला. अंजली तिचे जेवणाची पटपट आवरायला बघत होती, पण स्टोव एकच जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणारच होता. अंजली भाकरी करत होती तर गरम तव्याचा चटका लागला. अंजली: आय ग, अशी एकदाच बोलली आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. खरं तर कामात लक्ष नसले किंवा गडबड केली की अशा गोष्टी घडतात. पूर्वी अर्धे ॲक्सिडेंट हे नवरा ओरडेल या भीतीने व्हायचे. गौरव: काय ग, काय झाले? अंजली: काही नाही, जरासा चटका बसला. तशातच गौरवला तिने जेवण वाढले. अंजली: ते आज जरा आबा गेले ना, तर कामात लक्षच लागत नव्हते. तुम्ही बोलवल्यामुळे आबा आले म्हणून भेट झाली. गौरव: तुला पण घे की, जेवायला घे. अंजली: हो, घेते, तुमचे झाले की जेवण मी. गौरव: का आज नेहमीसारखी बरोबर का नाही बसत आहेस? अंजली: असेच. गौरव: बघू कुठे भाजलंय. अंजली: बरं आहे, जास्त नाही. गौरव: दाखव तर. गौरवचे जेवण झाल्यावर शेवटी त्याने तिचे हात बघितलेस, बऱ्यापैकी भाजले होते. गौरव: काय ग हे, किती भाजलंय? गौरवने एक बटाटा कापला आणि त्यावर कापलेल्या बटाट्याची सक्ती ठेवली. अंजलीचा थोडा त्रास कमी झाला. गौरव: अगं नाही, एक दिवस जेवण झालं तर त्यात काय एवढं? कधीतरी नुसता चहा पोहे खाऊन झोपणारा माणूस आहे मी. तू त्याचं एवढं टेन्शन घेतलंस? आणि बोलता बोलता त्याने जखमेवर फुंकर घालून क्रीम लावली. अंजली काही बोलत नव्हती. गौरव: तू अजून मला ओळखले नाहीस, याचे मला दुःख आहे. तुला वाटले की जेवण वेळेत नाही बनले तर बाकीच्या नवऱ्यांसारखा मी चिडेल. अंजली: नाही, तसे नाही. गौरव: नाही, कसे नाही? मगाशी मला तुझ्या चेहऱ्याकडे बघून लगेच कळले, जरा घाबरली आहेस. अंजलीला रडायला यायला लागले. एकतर हात भाजलाय, ते दुखतंय, ते वेगळंच. आणि आता गौरव पण नाराज झालाय. अंजलीच्या उजव्या हाताची बोटे भाजली होती.
त्या दिवशी गौरवने तिला भरवले. आपला नवरा आपली आई वडिलांसारखी काळजी घेतोय हे पाहून अंजलीचे डोळे भरून येत होते. एक एक घास खाताना अंजलीच्या डोळ्यातून अश्रू पडायचा. गौरव तिचे अश्रू पुसत होता आणि तिला जेवण भरवत होता. पुढे 3 दिवस गौरवने तिला पाण्यात हात घालूच दिला नाही. तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. जुन्या काळातील अशी कितीतरी जोडपी असतील की त्यांनी त्यांच्या बायकोला कधी माझे तुझ्यावर प्रेम आहे असे बोलले नसेल, पण त्यांच्या कृतीतून ते त्यांचे प्रेम व्यक्त करायचे. न बोलता समोरच्या मनातले ओळखणे हे आणि त्याच्या मनासारखे वागणे, काळजी घेणे यातून ते त्यांचे प्रेम व्यक्त करायचे. असेच गौरवचे अंजलीचे अव्यक्त प्रेम सुरू झाले होते. गौरवने अंजलीची काळजी घेतली म्हणून इन्फेक्शन न होता तिचा हात लवकर बरा झाला. गौरवने अंजलीचा नोकरीचा अर्ज जवळच्या 2-3 शाळांमध्ये नेऊन दिला. इंटरव्ह्यूसाठी तिची तयारी करून घेतली. तिला प्रश्न उत्तरे विचारायचा आणि प्रॉपर उत्तर कसे द्यावे हे पण सांगितले. कारण शहरात खूप कॉम्पिटिशन होती. एका पोस्टसाठी कमीत कमी 50 तरी अर्ज यायचे. त्यामधले एकाला सिलेक्ट करायचे म्हणजे कॉम्पिटिशन खूप होती. एक दिवस अंजलीच्या नावाने इंटरव्ह्यूसाठी पत्र आले. अंजली छान साडी घालून अभ्यास करून इंटरव्ह्यूसाठी निघाली. गौरव बरोबर होताच. तो स्वतः तिच्या बरोबर गेला. घाबरू नकोस, बिनधास्त उत्तरं द्यायची असे तो तिला सांगत होता. तसा अंजलीचा हा पहिलाच इंटरव्ह्यू होता. कारण गावाला आबा असल्याने तिला इंटरव्ह्यू देण्याची गरज पडली नाही. इकडची गोष्ट वेगळी होती. तिला कोणी ओळखणारे नव्हते. हातात एक फाईल घेऊन अंजली इंटरव्ह्यूला गेली. अंजलीचे फर्स्ट इम्प्रेशन तरी खूप छान होते. तिचे मार्कशीट, एक्सपिरियन्स लेटर पाहिले. 1-2 प्रश्न विचारल्यावर अंजलीला मुलांच्या वर्गात नेण्यात आले आणि फळ्यावर एक कठीण गणित लिहिलेले होते. हे गणित तुम्ही आधी सोडवा आणि मग मुलांना सोपे करून शिकवा असे सांगण्यात आले. वर्गात मुले बसलेली होती आणि वर्गात शेवटी मागे 3 परीक्षक बसले होते. त्याच वर्गाच्या बाहेर गौरव एका बाकावर बसला होता. अंजलीने ते गणित पटापट सोडवले आणि मग स्टेप बाय स्टेप मुलांना शिकवले. हे कसे आले, हे कसे आले असे विचारत विचारत मुलांना पण ते गणित सोडवताना मजा आली. परीक्षकांनी तिला सांगितले, अजून बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू बाकी आहेत, तर आम्ही जे काही असेल ते तुम्हाला पत्राद्वारे कळवू. मग अंजली आणि गौरव घरी निघाले. गौरव, आबा म्हणतात ते खरं आहे. तू एक चांगली शिक्षिका आहेस. मला खात्री आहे तुला ही नोकरी नक्कीच मिळेल. अंजली, हो का? इकडे इंटरव्ह्यू त्या मानाने कठीण होता. त्यांनी मला इतिहास, भूगोल सगळ्यातले प्रश्न विचारले. तुम्ही माझी छान तयारी करून घेतली होती. सगळ्यातला अभ्यास करून गेलो. ते बरे झाले. गौरव, हो. मी त्यांना तशी चौकशी करून आलो होतो. काय तयारी करायची ते विचारून आलो होतो. गौरव, आज तशीही माझी रजा आहे. तर आपल्याकडे रिकामा वेळ आहे. कारण आता 12 वाजलेत. घरी राहून तरी काय करणार? त्यापेक्षा सिनेमा बघायला जायचे का? अंजली, तुम्ही म्हणाल तसे. पण आधी काहीतरी खाऊया. गौरव, असे करू. माझ्या ओळखीचे एक हॉटेल आहे. त्यांच्याकडे उडीद वडा, सांबर खूप छान असते. आपण तिकडे जाऊन खाऊ. मग सिनेमाला जाऊ. अंजली, चालेल. मग गौरव आणि अंजली दोघे पहिल्यांदाच हॉटेलमध्ये गेले. अंजलीला हे सगळे फारच नवीन होते. गौरव मात्र मोठ्या थाटात हॉटेलमध्ये आला. मागे एकदा तो त्याच्या मित्रांबरोबर आला होता. या हॉटेलमध्ये नाही तर तो तरी कशाला येतोय? अडीअडचणीला वडापावची गाडी स्फोट भरत असे. दोघे जिकडे पंख्याची हवा लागेल अशा ठिकाणी बसले. त्या काळी असे बायका हॉटेलमध्ये जायच्या नाहीत. त्यामुळे अंजलीला थोडे अवघडल्यासारखे झाले होते. त्यात ती पहिल्यांदाच हॉटेलमध्ये आली होती. सगळेच नवीन होते. गौरवने मेनू कार्डमध्ये बघून दोघांना उडीद वडा सांबर ऑर्डर केले. थोड्याच वेळात वेटर त्यांच्या दोघांच्या डिश घेऊन आला. गौरव काटेरी चमच्याने खायला सुरुवात केली. अंजलीला त्या काटेरी चमच्याचे करायचे काय तेच कळत नव्हते. 1-2दा
गौरवची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. तिने पण काही जमेना. शेवटी गौरवने तिला तू हाताने खाल्लेस तरी चालेल असे सांगितले. अंजलीने साध्या चमच्याने खाल्ले. अंजली छान आहे हो, चविष्ट आहे. गौरव मी म्हटले होते ना की इथले खाणे चांगले असते. अंजली खरंच छान आहे. दोघांनी उडीद वडा सांबर संपवल्यावर दोघात एक चहा मागवला आणि निघाले. तिकडून चालत चालत सिनेमागृहाच्या ठिकाणी आले. तिकडे पण तसेच बायका जरा कमी असायच्या आणि आता सारखे मल्टिप्लेक्स तेव्हा नव्हते. तेव्हा एक स्क्रीनवर एकच सिनेमा लागायचा. त्या दरम्यान संगम सिनेमा चांगला चालला होता. गौरवने जाऊन 2 तिकीट काढून आणली आणि आता आतमध्ये सोडायची वाट बघत होते. अंजलीच्या गावात असे सिनेमागृह पण नव्हते. तिने एवढ्या मोठ्या पडद्यावर सिनेमा कधीच पाहिला नव्हता. आज तिला सगळ्याच गोष्टी नवीन पाहायला मिळत होत्या. गौरव पण तसे फारसे सिनेमा बघत नसे. कारण तेव्हा सिनेमा बघणे, हॉटेलमध्ये खाणे या सगळ्यात जेवढे पैसे एका वेळेला जायचे, तेवढ्या पैशात एखाद्याचा महिन्याचा खर्च निघत असेल. त्यामुळे फुकटची चेन करण्यापेक्षा त्या मार्गाला न गेलेलेच बरे. आज गौरव मात्र वेगळाच मूड होता. अंजलीला शहरात अजून काय काय मजा असते ते दाखवत होता. थोड्याच वेळात लोकांनी सिनेमागृहाच्या दाराजवळ गर्दी केली. त्यांचे तिकीट बघून एक माणूस आतमध्ये सोडत होता. गर्दी कमी झाल्यावर दोघे आतमध्ये गेले आणि मग आपल्या सीटवर जाऊन बसले. लगेचच ट्रेलर सुरू झाले. पुढे येणाऱ्या सिनेमाचे ट्रेलर लागले. अंजली अवाकच झाली. बापरे, केवढे मोठे चित्र दिसते ना. व सिनेमा सुरू झाला. अंजली लहान मुलीसारखी मध्येच हसत होती, मध्येच लाजत होती, मध्येच घाबरत होती आणि शेवटी रडत पण होती. गौरव अगं रडतेस काय? अंजली आता रडायला येतंय तर काय करू? रडता रडता मध्येच हसायला लागली. अशा प्रकारे सिनेमा संपल्यावर दोघे बाहेर आले. बाहेर आल्यावर गौरवने तिला विचारले, कसे वाटले असा मोठ्या पडद्यावर सिनेमा बघायला? अंजली कसले भारी वाटत होते. मी असा मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच पाहिले. नवीन लग्न झाले ना तेव्हा गौरव पुढे आणि अंजली मागे चालायची. आता दोघे बरोबर चालू लागले होते. घरी जाता जाता गौरवने अंजलीला गजरा घेतला. मग दोघे आनंदात घरी आले. अंजलीने फ्रेश होऊन जेवण बनवले. दोघे जेवले. रात्री पुन्हा गौरव बेडवर झोपला आणि अंजली नेहमीप्रमाणे खाली झोपली. नंतर गौरव खाली कधी आला त्यालाच माहीत नाही आणि त्या दिवशी दोघांचा पण संगम झाला. साधारण 15-1 दिवसांनी अंजलीला पत्र आले की तिचे ह्या नोकरीसाठी सिलेक्शन झाले आहे आणि येत्या महिन्याच्या 1 तारखेला रुजू व्हावे लागेल. अंजली खूप खुश झाली. पहिल्यांदाच इंटरव्ह्यूमधून तिचे सिलेक्शन होऊन लगेच नोकरी मिळाली होती. गौरव खुश झाला. दोघे आता एकत्र स्वप्न बघायला लागले होते. आपण एक आपलं असे स्वतःचे घर बांधू. तुम्हाला ऑफिस जायला एक छोटीशी गाडी घेऊ. मग आल्यावर दोघे त्याच गाडीवर बसून छान फिरायला जाऊ. गौरव हो, पण आता घरातले आणि शाळेचे दोन्ही तुला मॅनेज करावे लागेल. तसा मी आहेच मदतीला. अंजली हो, मी सकाळी अजून थोडी लवकर उठेन. आणि काय, दोघांची तर असते. गौरव आपण असे करू, तू आता वेगळा नाश्ता करत नको जाऊस. चहा चपातीस नाश्ता करायचा आणि त्याच चपात्या डब्यात न्यायच्या. दोघांनी अंजलीशिवाय चटणी लोणची करून ठेवते. मध्ये कधी भाजी झाली नाही तर त्याबरोबर खाता येईल. दोघांचे प्लॅनिंग सुरू झाले. गौरव तुला शाळेवर जायला रोजसाठी साड्या घ्यायचेत का? अंजली नको, सध्या आधी आहेत त्या नसेन. गौरव ठीक आहे. मग स्वयंपाकघरात काही पाहिजे का ते बघ. अंजली हो, ते अजून एखादा स्टोव्ह असताना तर थोडी मदत झाली असती. एका स्टोव्हवर सगळेच तर थोडा वेळ जातो. गौरव ठीक आहे, मग आपण 1-2 दिवसांत बाजारात गेलो की आणू. अशा प्रकारे अंजली आणि गौरवने अंजलीच्या नोकरीची तयारी पूर्ण केली. अंजलीने आबांना पत्र लिहिले आणि कळवले की मला नोकरी मिळाली. गौरवला पण आपल्या बायकोचा आदर तर होताच, पण आता लगेच नोकरी मिळाल्याने गर्व वाटू लागला. तो
मोठ्या अभिमानाने सर्वांना सांगायचा की ती डीएड आहे, तिला आता नोकरी पण लागली. नाही म्हणता म्हणता गौरवने बायकोसाठी एक शिफॉनची साडी आणलीस. अंजली, अहो कशाला आणलीस? अजून लग्नातल्या खूप साड्या आहेत. असू दे ग, तुला नोकरी लागल्याचे कौतुक करण्यासाठी आणली. गौरवचे एक होते. साडी आणल्या आणल्या तो अंजलीला ती लगेच नेसायला लावायचा. बोलता बोलता अंजलीचा नवीन नोकरीला जाण्याचा दिवस उजाडला. अंजली त्या दिवशी सकाळी लवकर उठली. चहा नाश्ता, दोघांचे डबे बनवले आणि गौरवने आणलेली नवीन साडी नेसून तयार झाला. गौरवने तिच्या केसात गजरा घातला. अंजली देवाच्या पाया पडली आणि लगेच ती गौरवच्या पण पाया पडली. गौरव, अगं पाया कशाला पडतेस? त्याने तिला दोन्ही हाताने वर उचलले. अंजली, आज मला नोकरीला जायला फक्त तुमच्या सपोर्टमुळे मिळतंय. तुम्हाला कसे धन्यवाद देऊ तेच कळत नाहीये. गौरव, आपल्या माणसाचे कोणी आभार मानते का? तू तुझ्या आबांनी तुला शिकवले तर त्यांचे असे आभार म्हणतेस का? अगं, आभार देवाचे मानायचे. आपण फक्त त्याची कठपुतली आहोत. तो जशी आज्ञा देतो तसे वागायचे. अंजलीचे डोळे भरून आलेले. त्याने पुसले आणि पहिल्या दिवशी तिला शाळेत सोडायला गेला. ते पत्र दाखवून जेव्हा तिला रुजू करूनच मग तो ऑफिसला गेला. अंजलीचा पहिला दिवस तिची जॉईनिंग प्रोसिजर करण्यातच गेला. शाळेतील मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षकांशी ओळख करण्यात गेला. दुपारनंतर तिला एक वर्ग दिला आणि मग शिकवायला सांगितले. अंजली आज बऱ्याच दिवसांनी मुलांना शिकवणार होती. म्हणून अंजली खूप खुश झाली. वर्गात मुलांना पहिल्यांदा त्यांची नावे सांगायला लावली. तुमचा आवडीचा विषय कोणता? असा त्यांच्याशी संवाद साधू लागली. मग कोणाला गाणे येते का? कोणाला गोष्ट सांगता येते का? असे त्यांच्याशी संवाद साधता साधता ती मुलांना शिकवू लागली. आज तिचा पहिला दिवस असल्याने मुलांशी तिचे चांगले रिलेशन होणे गरजेचे होते. मुले पण हो बाई, नाही बाई असे मोठ्याने म्हणत. मुख्याध्यापिका मध्ये मध्ये बाहेरून राऊंड मारत होत्या. अंजलीला वर्ग कंट्रोल होतोय का नाही ते बघत होत्या. अशा पद्धतीने आज अंजलीचा पहिला दिवस पार पडला. शाळा सुटली. अंजली पण शाळेतून बाहेर पडली. शाळा तशी घरापासून लांब नव्हती, तरी पण चालत 20 मिनिटे तरी अंतर होतेच. आज पहिलाच दिवस म्हणून ती थेट घरी आली. थोडा आराम केला आणि रात्रीच्या जेवणाला लागली. गौरवला यायला अजून 1 तास होता. तोपर्यंत तिने जेवण बनवून ठेवले आणि मग छान बाहेर जाण्यास तयार होऊन बसली. थोड्याच वेळात गौरव आला. गौरव, कसा गेला पहिला दिवस? अंजलीच्या चेहऱ्याकडे बघूनच कळत होते की ती किती आनंदात आहे. अंजली, खूप छान. मुलांशी गप्पा मारता मारता त्यांना शिकवायला मला आज खूप मजा आली. आज बऱ्याच दिवसांनी मी हे माझे आवडीचे काम केले. गौरव, बाकीचा स्टाफ कसा आहे? कोणी काही बोलले का? अंजली, हो, बाकीचा स्टाफ पण छान आहे. मुख्याध्यापक बाईंनी खूप मदत केली. रजिस्टर कसे लिहायचे, कुठे ठेवायचे, कधी रिपोर्ट द्यायचा वगैरे सगळे सांगितले आणि दाखवले. आणि मग दुपारनंतर त्यांनी मला वर्गात शिकवायला पाठवले. गौरव, चला, म्हणजे पहिला दिवस तर खूप छान गेला. अंजली, हो, आणि एक ते आबांना पत्र लिहून लग्नाचा दाखला मागवून घ्यायला लागणार आहे, कारण माझ्या मार्कशीटवर आधीचे नाव आहे ना. गौरव, हो का? ठीक आहे, मग उद्याच्या उद्याच त्यांना एक पत्र टाकतो. कधीपर्यंत द्यायचं काही बोलले का? अंजली, 3 महिन्यात जमा करा असे म्हणालेत. मी सांगितले त्यांना ते गावी आहे तर थोडा वेळ लागेल. बोलता बोलता गौरवला अंजली पाणी देत होती. त्याची बॅग जागेवर ठेवत होती. तो फ्रेश होत होता. लगेच अंजली त्याला टॉवेल देत होती. लगेच तिने दोघांना चहा टाकला. दोघांनी बसून चहा घेतला. गौरव, मग आज दमली असतील तर आज आपण आराम करू. बाहेर फिरायला नाही गेलो तरी चालेल. अंजली, नको, आज जाऊया. मी एकदम तयार आहे आणि जेवण पण तयार आहे. आज मला त्या देवळात जायचंय. आज माझा पहिला दिवस होता म्हणून.
गौरव: ठीक आहे. गौरवने थोडा वेळ आराम केला आणि दोघे मंदिरात गेले. अंजलीने देवाला नारळ दिला. देवाचे मनोमन आभार मानले. थोडा वेळ दोघे देवळातील आवारात बसले. कधी कधी असे मंदिरात जाऊन बसले की मन प्रसन्न होते. छान वाटते. तिथल्या हवेतच एक वेगळी शक्ती जाणवते. काहीतरी करण्याची आशा मिळते. ताकद मिळते. मग दोघे घरी आले. आज अंजली बोलायची थांबतच नव्हती. एक झाले की एक असे अनेक विषय ती आज गौरवला सांगत होती. दोघं नवरा बायको मध्ये खूप छान बॉन्डिंग तयार होत होते. एकमेकांचे सुखदुःखाचे सोबती ते मनापासून बनले होते. एकमेकांच्या सवयी एकमेकांना माहीत झाल्या होत्या. एकमेकांची आवड निवड माहीत झाली होती आणि मुख्य म्हणजे दोघे एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असायचे. तुझ्या आनंदात माझा आनंद ही एक मनाची वेगळी स्टेज असते. ही स्टेज आली की आपोआप समर्पणाची भावना निर्माण होते आणि एकदा का समर्पणाची भावना निर्माण झाली की दोन आत्मे एक शरीर होऊन जातात. गौरव आणि अंजलीच्या नात्याची सुरुवात ही अगदीच वेगळी झाली होती. दोघे एकमेकांना अपरिचित होते. दोघांनाही ह्या नात्याची सुरुवात कशी आणि कुठून करावी हे कळत नव्हते. नुसते सामाजिक बंधनात ते की परिस्थितीमुळे बांधले गेले होते. गौरवला तिला फक्त एक माणूस म्हणून आधार द्यायचा होता. अंजलीने पण एखाद्या विलीने एखाद्या मोठ्या झाडाला आधार घ्यावा तसा त्याचा आधार घेतला होता. नंतर तीच वेल त्या झाडाच्या आधाराने वरच्या टोकांपर्यंत वाढत जाते आणि त्या झाडाला व्यापून टाकते आणि ते झाड आणि वेल एकरूप होऊन जातात. अगदी तसेच अंजली आणि गौरवचे झाले होते. आता गौरवच्या जीवनाला अंजलीने व्यापून टाकले होते. दोघे तनाने आणि मनाने एकरूप झाले होते. हल्ली कोणी ते लोक गेले की मागून बोलत नसे. पूर्वी ज्या लोकांना त्यांच्या लग्नाबद्दल कळले होते ते लोक ह्यांना बघून खुसूर करायचे. अंजलीला बोलता बोलता नोकरी करून 1 महिना झाला. त्यांचे छान रुटीन सुरू झालेले. कधी फिरायला जायचे, कधी नाही जायचे. पण दोघांनाही आपल्या नोकऱ्या छान सांभाळल्या. अंजलीला आज तिचा पहिला पगार मिळाला. गावी असताना आबा तिचा पगार घेऊन यायचे. आज अंजलीला स्वतःच्या हातात पगार मिळाला होता. महिनाभर काम केल्यावर हातात पगार मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असतो. अंजलीने घरी आल्या आल्या पगाराचे पाकिट देवासमोर ठेवले. गौरव आल्यावर सगळे पाकिट गौरवच्या हातात दिले. गौरव: अरे, माझ्याकडे कशाला देतेस? हे तुझे पैसे आहेत. तू तुझ्याकडेच ठेव. अंजली: मी माझ्याकडे ठेवून काय करणार? गावी पण आबा त्यांच्याकडेच ठेवायचे, तर तुम्ही पण तुमच्याकडे ठेवा. गौरव: आपण असे करू, तुझ्या नावाचे बँकेत खाते काढू आणि मग तुझा सगळा पगार त्यामध्ये टाकत जाऊ. म्हणजे कधी अडीअडचणीला लागले तर काढता येईल. सध्या घर खर्च माझ्या पगारात भागत आहे ना? अंजली: हो चालेल. अशा प्रकारे एक एक पैसा साठवून अंजली आणि गौरव संसार करू लागले. हाऊस मौज पण करायचे, पण पैसे उधळायचे नाहीत. गेले 2-3 दिवस अंजलीला जरा थकवा वाटू लागला होता. तिला वाटले की शरीराला अजून सवय नाही एवढ्या कामाची. म्हणून असेल, कारण गावी घरातली बघायला तिची आई होती. कधीतरीच अंजली एखादी भाजी करायची. आता नाही म्हटले तरी घरातले सर्व काम आणि शाळेत पण 5 तास उभे राहूनच शिकवायला लागायचे. पण थकवा येण्याचे काही वेगळेच कारण होते. अंजलीला दिवस गेले होते. अंजलीला हे कळले होते. पण आता गौरवला सांगायचे कसे हा मोठा प्रश्न तिच्या पुढे होता. तिला विचार करूनच इतकी लाज वाटत होती. अशा वेळी घरात कोणी बाई असली की बरे पडते, पण ह्यांचे तसे नव्हते. अंजलीने काहीही न बोलता चालतंय तोपर्यंत चालू द्या असा विचार करून तिने गौरवला यातील काहीच कल्पना दिली नाही. रोजच्या रुटीनमध्ये काहीही बदल नसल्यामुळे गौरवच्या ध्यानीमनी पण नव्हते. अंजलीला हळूहळू उलट्या होऊ लागल्या. अन्न जाईना. एक दिवस शाळेत तर तिला चक्करच आली. तिने कसेबसे स्वतःला सांभाळले. आज तिने गौरवला सांगायचे ठरवले. गौरव नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला. अंजलीने चहा टाकला.
अंजली, आज आपण बाहेर नको जाऊया फिरायला. गौरव, का ग? अंजली, मला जरा थकल्यासारखे वाटते. गौरव, का? बरी आहेस ना? 2 दिवस तू जेवत पण नाहीयेस नीट. काल तर जेवल्यावर उलटी पण झाली होती ना? अंजली, हो, ते पित्तामुळे आली असेल असे मला वाटले. गौरव, असं करू, आपण दवाखान्यात जाऊन येऊ. अंजली, नको, दवाखान्यात नको. जरा आराम केला की बरे वाटेल. गौरव, नको. कसे? वेळच्या वेळी दवाखान्यात गेलेले बरं. ते काही नाही. तू तयार हो. आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ. ते काही औषध देतील. अंजली, अहो, मला जरा वेगळंच वाटत आहे. गौरव, वेगळं काय? अंजलीला मरणाची लाज वाटत होती. काय सांगावे, कसे सांगावे ते कळत नव्हते. गौरव, अगं बोल की. काय होतंय नक्की तुला? अंजलीने तिच्या दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकला. गौरवला वाटले की ही रडते की काय, पण खरं तर ती लाजत होती. गौरव, अगं घाबरू नकोस. काय होतंय सांग मला. आणि गौरवने तिचे दोन्ही हात त्याच्या हाताने खाली ओढले. अंजली, मला खूप लाज वाटते. कसे सांगू? गौरव, लाज काय वाटायची त्यात? असा कसला आजार आहे की सांगायला लाज वाटते? नवरा कितीही हुशार असला किंवा मनकवडा असला तरी त्याला ही गोष्ट कधीच पटकन कळत नाही. अंजली, अहो, तुम्ही बाबा होणार आहात. आणि अंजली पटकन वळली आणि पुन्हा तिने तिचा चेहरा झाकला. गौरव, काय काय बोलतेस काय? आणि तिला कसं तिला काय कळायच्या आत त्याने अंजलीला उचलून घेतली. गौरव, अंजू, अंजू, आज मला तू जगातले सगळ्यात मोठे गिफ्ट दिले आहेस. बोलता बोलता गौरवच्या डोळ्यातून आनंदाश्रू पडू लागले. माझ्यासारख्या अनाथाला आज बाळ होणार आहे. मी कधीच कुणाचा मुलगा नव्हतो, कोणाचा भाऊ नव्हतो. पण आता तुझ्यामुळे अंजू, फक्त तुझ्यामुळे मी बाबा बनणार आहे. अंजलीने सांगितलेल्या गोड बातमीने दोघांच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. अंजलीची अंजू कधी झाली ते दोघांनाही कळले नाही. गौरव, अंजू, आता मात्र तुझी काळजी घ्यायला पाहिजे. तू खालून अजिबात पाणी आणायचे नाहीस. मी पहिल्यासारखा पाणी भरत जाईन. शिवाय तुझ्या खाण्याकडे पण लक्ष देऊ. तू आता तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलेले मला अजिबात चालणार नाही. गौरवला काय करू आणि काय करू नको असे झाले होते. पहिल्यांदा बाबा होणार असताना पुरुषाला पण जबाबदारीची जाणीव होऊ लागते. अंजलीचे काय सांगू, मातृत्वाची चाहूल प्रत्येक स्त्रीला सुखावह असते. आपल्या आत एक गर्भ वाढत आहे ह्याचे फिलिंग काही वेगळेच असते. या सुखापुढे जगातील सगळी संपत्ती जरी उचली ना तरी ती कमी पडेल असे त्याचे मोल आहे. आता प्रश्न तोच, अंजलीने नोकरीला जावे का नाही जावे? या सगळ्या सद्य परिस्थितीत कोणीही हे सांगेल की अंजली तू आता नोकरी सोड आणि होणाऱ्या बाळासाठी स्वतःकडे लक्ष दे. पण गौरवचे विचार वेगळे होते. पैशांपेक्षा अंजलीला मुलांना शिकवायला किती आवडते हे त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिले होते. ती जेव्हापासून शाळेत जायला लागली होती तेव्हापासून ती खूप खुश असायची. खूप बोलायची. इतकी बोलायची की गौरव हो हो करायचा आणि ती नॉन स्टॉप बोलायची. त्यामुळे गौरवला हे नक्कीच माहीत होते की जर मी हिला नोकरी सोड म्हणालो तर ही एक शब्द तोंडातून न काढता लगेच हो म्हणेल. पण मनातून ती कुठेतरी नाराज असेल. गौरवने ठरवून टाकले की आता अर्धी कामे मी करणार. लग्नाआधी मी एकटा होतो तेव्हा मी ऑफिसमधून आल्यावर जेवण बनवून खायचो. तर मग मी आता पण जेवण बनवू शकतो. अंजली, त्याची काही एक गरज नाहीये. जगात माझ्यासारख्या असंख्य बायका आहेत की ज्या नोकरी करतात. त्या नाही घर सांभाळून मुले सांभाळून सगळे करतात. गौरव, हो पण अंजली, आपण बिन काही नाही. पण उद्याच डॉक्टरांकडे जाऊ. ते सांगतील. मी घरी बसायला पाहिजे का ते? तशी गरज असेल तर आपण विचार करू. अंजलीला मनात आबांचे वाक्य आठवले. घरात बाळाच्या येण्याने नवरा बायकोचे नाते घट्ट होते. आज तसेच काहीसे वाटत होते. दुसऱ्या दिवशी दोघे डॉक्टरांकडे जाऊन आले. डॉक्टरांनी पण सांगितले सगळे नॉर्मल आहे. काही काळजी करण्याचे कारण नाही. थोड्या गोळ्या लिहून दिल्या
नोकरी केली तरी चालेल अशा अनेक सूचना त्यांनी दिल्या. गौरव कान देऊन सगळे ऐकत होता. फायनली दोघांची ठरले की गौरवदर्पणात सुद्धा अंजली शाळेत नोकरीला जाईल. गौरवला जमेल त्यापेक्षा जास्त तो अंजलीची मदत करत होता. तिची काळजी घेत होता. अंजलीने आबांना पत्राद्वारे कळवले की आबा तुम्ही आजोबा होणार आहेत. गौरव खालून पाणी भरायचा. तिच्या हातात कोणतीही जड वस्तू द्यायचा नाही. एखाद्या आईने आपल्या गरोदर मुलीला सांभाळावे तसा गौरव अंजलीला सांभाळत होता. एक पत्नी कशी असावी तर कार्यप्रसंग असेल तेव्हा मंत्री, गृहकार्य असेल तेव्हा दासी, भोजन वाढताना माता, रात्री रंभा म्हणजे अप्सरा, धर्माचे कार्य असेल तेव्हा बाधा न आणणारी आणि क्षमाशील असे 6 गुण असणारी पत्नी मिळणे दुर्लभ असते. माझा सांगायचा मुद्दा हा आहे की एका स्त्रीकडून अनेक अपेक्षा असतात. काही जण म्हणतात पत्नी काही काळाची स्त्री असते आणि अनंत काळाची माता असते. अंजली तर गृहकृत्य होतीस. गौरव तर बिचारा अनाथ होता. त्याच्यावर कोणीही संस्कार केले नव्हते. हे संस्कार त्याच्याकडे उपजत आले होते. तो अंजलीचा नवरा तर होताच, पण कधी वडिलांप्रमाणे काळजी घ्यायचा, कधी आईसारखे प्रेम करायचा. त्याने तिला कधी कशाची कमी पडू दिली नाही. तिला माहेरची आठवण तर यायची, पण माहेरी जायचे म्हणून तिला कधी गरजच नाही पडली. बोलता बोलता अंजलीला 7वा महिना लागला. मालकीनबाई पण खूप चांगली होती. कधी काही गरज पडली तर मदतीला लगेच धावून यायची. तिनेच गौरवला सुचवले की आता 7व्या महिन्यात तिचे ओटी भरणं करा. झाले. गौरव लगेच ठरवून टाकले. त्याने आबांना पत्र लिहिले. अंजलीला 7वा महिना लागला आहे. तरी तुम्ही दोघांनी अंजलीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला यावे आणि तिला आशीर्वाद द्यावे. आबांना अंजलीची संसारात चाललेली प्रगतीची पत्रे येत असत. आबांनी लगेच सुट्टी टाकली आणि त्यांच्या पत्नीला घेऊन ते शहरात यायला निघाले. अंजलीच्या आईने तिला छान हिरवी साडी घेतली. गौरवला एक छानसा ड्रेस घेतला. ओटीचे सामान घेतले. तिच्या आवडीचे रव्याचे लाडू आणि खाऱ्या शंकरपाळ्या करून घेतल्या. आबांनी ठरवून टाकले होते पोरींचे पहिले बाळंतपण आहे, तर तिला आता ओटी भरणं झाले की तिला गावी आणायचे. आबा आणि सविताबाई, अंजलीची आई, दोघे मोठ्या हौसेने गावात सगळ्यांना सांगत सुटले, आम्ही अंजलीच्या ओटी भरण्याला जातोय. येताना तिला घेऊनच येऊ वगैरे वगैरे. आज अंजली शाळेतून घरी आली. बघते तर आबा आणि आई दोघे खाली मालकीनबाईकडे चहा पीत बसले होते. दोघांना बघून मात्र अंजलीने मोठा टाहो फोडला. आई आई करत अंजली लहान मुलीसारखी आईच्या कुशीत शिरली. पोर कितीही मोठे झाले तरी आई ती आईच आणि आईची कुशी ती मायेची ऊब. मालकीनबाईने अंजलीला पण चहा दिला. मग अंजली त्यांना घरी तिच्या घरी घेऊन आली. सविताबाई पोरीचा संसार बघून धन्य झाल्या. तशी खोली लहान आहे, पण अंजली खूप छान घर ठेवलंस हो. अंजली, अगं आई, दोघांना कितीशी जागा लागते अशी. सविताबाई, हो ग बाळा, तुम्ही दोघे खुश आहेत ना, हे जास्त महत्वाचे. तुमची मालकीनबाई पण चांगली आहे. थोड्याच वेळेत गौरव घरी आला. गौरव खुश होऊन, अरे वा, कधी आले तुम्ही? बरं झालं तुम्ही आलात. आबा, हे काय 4 वाजता आलो. गौरव, खाली थांबायला लागले का मग? कारण अंजलीला घरी येईपर्यंत 5:30 होतात. आबा, हो. तुमच्या मालकीनबाईकडे थांबलो होतो. त्यांनी चहा पण केला आमच्यासाठी. गौरव, समोर सविताबाई पण जरा शांतच होत्या. अजून त्यांची दोघांची तशी फारशी ओळख नव्हती आणि लग्नानंतर फार बोलणे पण झाले नव्हते. अंजलीने गौरव आल्यावर सर्वांना परत चहा केला. सगळ्यांनी बसून चहा घेतला. आबा, मी काय म्हणतो, जावई बापू, कधी करायचे ओटी भरण? म्हणजे तशी तयारी करायला. गौरव, उद्या आपण आधी काय काय करायचं त्याची तयारी करू. आज शुक्रवार आहे, तर रविवारी संध्याकाळी करू. आबा, ठीक आहे. आबा, मग आता इथेच बाजारात जाऊन आपण तयारी करू. काय काय आणायचे ते आणू. 5 फळे, फुलांची ऑर्डर घ्यायची. बाकी आम्ही सगळे घेऊन आलोय.
गौरव, ठीक आहे. मला पण अजून काय काय करायचे ते सांगा. आता तुम्ही आलात तर माझे टेन्शन गेले. अंजली आणि पार्वतीबाई आज घरातच राहिल्या. त्यांनी जेवणाचे बघायचे ठरले. अंजलीच्या आजूबाजूला पण थोड्याफार बायका ओळखीच्या झाल्या होत्या. त्यांना आमंत्रण दिली. मालकीनबाई होतीच आणि गौरवच्या ऑफिसमधल्या 1-2 फॅमिली आणि अंजलीच्या शाळेतील जवळ राहणाऱ्या 2-3 बाई अशी सगळ्यांना निमंत्रण गेली. येणाऱ्या लोकांना चिवडा लाडूचा मेनू ठरला. गौरवने घरात थोडे डेकोरेशन केले. अंजलीला खूप सारे गजरे आणि येणाऱ्या प्रत्येक सवाशिणीला गजरा ऑर्डर दिला. अशा प्रकारे अंजलीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम रविवारी दणक्यात पार पडला. त्याचबरोबर हातात वाडी घेऊन चंद्रावर धनुष्यबाण घेऊन असे फोटो स्टुडिओमध्ये जाऊन फोटो पण काढले. आबा, अंजली, आता उद्या आपण गावी जाऊ. तुझ्या सामानाची बांध करून घे. अंजली, आबा, आता नको. मी अजून कामावर राहणार आहे. मी 9व्या महिन्यापर्यंत काम केले तर पुढे मला सुट्टी बरीच मिळेल. नाहीतर लगेच बाळ 1 महिन्यातच होते. नाहीतर कामावर हजर व्हावे लागेल. गौरवला अंजलीने जाऊ नये असेच वाटत होते. पण तिला आता इकडे ठेवावे का नाही यावर तो विचार करत होता. कारण डिलिव्हरीच्या वेळी तिची आई बरोबर असेल तर केव्हाही चांगले. काय करावे ते कोणालाच कळेना. अंजली म्हणते त्यामध्ये पण तथ्य होते. आता रजा टाकून काय करायचे? जमते तेवढे दिवस काम करायचे. शरीराची हालचाल पण होते. आता गावात तर आबा सर्वांना सांगून आले होते की अंजलीला घेऊन येणार आहे. अंजली तर जायला तयार नव्हती. सविताबाईंना पण आश्चर्य वाटले की हिला गरोदरपणात सुद्धा इकडे कोणीही नसतानाही जास्त बरे वाटतंय. आबा म्हणाले, "अगं, तसे नाही ग. तिला तिच्या नोकरीची पण काळजी आहे ना, म्हणून ती इकडे राहायची म्हणते." शेवटी गौरव म्हणाला, "आपण असे करू. तुम्ही थोडे दिवसांकरता अंजलीला घेऊन जावा. मी मागून वीकेंडला तिला घ्यायला येतो. म्हणजे अंजलीला पण थोडे माहेरी राहता येईल. तिच्या गावातील मैत्रिणींना पण भेटता येईल. शिवाय जास्त रजा पण नाही घ्यायला लागणार. मग आपण तिची डिलिव्हरी इकडेच करू." "हा इकडचा डॉक्टर चांगला आहे. तेव्हा मात्र तुम्ही दोघे मदतीला या. तिला 9वा महिना लागला की या. बघ कसा वाटतोय प्लॅन." आबांना थोडा पटला. प्रॉब्लेम हा आहे की इकडे डिलिव्हरीचे आपल्याला जमेल का? गौरव, हो, त्याची काही काळजी करू नका. इथला हा बेस्ट डॉक्टर आहे. काय ग अंजू, तुला काय वाटते? अंजली, ठीक आहे. पण त्यापेक्षा अजून एक गोष्ट करू शकतो आपण. उद्या सगळे इथून जाऊ. तुम्ही पण चला आमच्याबरोबर आणि मग दोघे परत येऊ. तुम्ही तरी इथे एकटे थांबून काय करणार? अंजलीला गौरवला सोडून 1 आठवडा सुद्धा जाऊ नये असेच वाटे. आबा आणि सविताबाई एकमेकांकडे बघून हसायला लागले. सविताबाई, जावई बापू, आता चला तुम्ही पण. तुमच्याशिवाय काही येणार नाही आमची लेक. अंजली, आई, असे नाही ग. गौरव, ठीक आहे. उद्या मी सकाळी आधी अंजलीच्या शाळेत जाऊन रजेचा अर्ज देऊन येतो. नंतर तसाच माझ्या ऑफिसला जाऊन रजेचा अर्ज देऊन येतो. मग उद्या दुपारी 12च्या गाडीने आपण सगळे गावाला जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी 7व्या महिन्याची गरोदर अंजली आणि हे तिघे दुपारच्या बसने गावाला निघाले. आबांचा ऊर मुलगी आणि जावयाला घेऊन जाताना भरून आला होता. गौरव प्रवासात पण बायकोची काळजी घेत होता. पण सासू-सासऱ्यांची पण चांगलीच काळजी घेत होता. 2 तासाच्या प्रवासानंतर सर्वजण गावाला पोहोचले. अंजलीला गावाला आल्यावर जणू उड्या मारावे असे झाले होते. असे होणारच ना. माहेरची ओढ कुणाला नसते. अंजली अख्ख्या गाव डोळ्यात भरून घेत होती. गाडीतून उतरल्यावर आबांचे ओळखीचे लोक भेटत होते. "राम राम आबा." "काय म्हणता आबा?" अशी हाक मारून लोक पुढे जात होती. कोणी कोणी अंजलीला पण विचारायचे, "कशी आहेस ग बाई?" सगळ्यांशी बोलत चालत सर्वजण घरी आले. आबांच्या मागच्या घरात आबांची लांबची बहीण राहायची. ती लगेच पुढे आली. अंजलीवरून भाकरीचा तुकडा ओवाळून तिला घरात घेतले. गौरवला सासू-सासरे तर चांगलेच परिचयाचे झाले होते.
पण हे घर नवीन होते. तो आपला बाहेर एक मोठा झोपाळा लावला होता. त्यावर बसून राहिला. अंजली मात्र घरात लगेच रुळली. शेवटी तिचेच घरचे लगेच हातपाय धुवून गौरवला प्यायला पाणी घेऊन आली. आबांना पण पाणी दिले. सविताबाईंनी चूल पेटवली आणि गरम पाण्यासाठी बंब लावला. इकडे सर्वांना चहा टाकला. पाणी जसे गरम झाले, एकेकाने मस्त आंघोळ केली आणि मग चहा प्यायला. गौरव अंजलीला आपल्या खुन्याने विचारायचा, "काय बरी आहेस ना? जास्त काम करू नको. पटापट काही उचलू नकोस." हे सगळे तो खुन्याने बोलत होता आणि अंजलीला ते पण कळत होते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, लवकरच आपल्या अंजलीला 9वा महिना लागणार आहे. चला तर मग बघूया पुढील भागात अंजलीचे बाळंतपण. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.